तर गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आता अपडेट द्यायला आलो. ॲक्च्युली आम्ही हे मायक्रोग्रीन्स लावलेले, तर ते 4 दिवसाआधी लावलेले. त्याची चांगलीपणे ग्रोथ झालेली आहे. चल बरं, बघू शकता तुम्ही. हां, हे बघा, याची चांगली रूट्स ग्रोथ खाली झाली गेलेले आहेत. याचं पाणी, आणि हे मेन म्हणजे ट्रायल बेसिस वरती होतं. हे ट्रायल बेसिस वरती होतं. किती सुंदर आलेले तुम्ही बघू शकता. हे कोणते आहे? सनफ्लॉवर सीड्स. हे सनफ्लॉवर सीड्स आहेत. ह्याचे रूट्स बघू शकतात. छोटे छोटे सनफ्लॉवर सीड्स होते, कारळे. बरोबर, कारळे बोललेला आपण त्याला. तसेच हे आहेत सब्जा सीड्स. ह्याचं पण तुम्ही बघू शकता. याचे पण रूट्स आले असतील. याचे पण रूट्स आलेले आहेत. प्रॉपर ते पाणी आणि हे ट्रेने आम्ही एक्सपेरिमेंट करत होतो की हे ट्रे आणि सीड्स कसे वर्क करतील. ते चिया सीड्स, हे चिया सीड्स आलेले आहे. याचे पण ट्रे आहेत. रूट्स खाली आले. सॉरी, रूट्स आहेत. किती व्यवस्थित सुंदर आलेले. हे मेथी मायक्रोग्रीन्स. मेथी मायक्रोग्रीन्स ह्याचे जरा असं सीड्सचं काय गडबड आहे, जरा आम्हाला खराब आलेले आहेत. ते खराब आले जरा, तरी ट्राय केलेले. लेट्स सी. हे वाढल्यावरती हे मधला भाग म्हणाय वाढला. मधला भाग जरा असं काय गडबड खराब झाला, जरा खराब झालेला. बाकीचे छान आले. हे पण चांगले आलेले आहे. हे तर पूर्ण चांगली हॉर्स ग्रामची ग्रोथ झाली आहे. पाणी चेंज करण्यासाठी आलेले. पाणी चेंज करूया आपण आज त्याचं. आणि हे फ्लेक्सीड्स पण ओके आलेले. ग्रोथ कमी झालेली आहे. आय थिंक पाणी बदलल्यावरती पाणी चेंज जरा फरक पडावा. आणि जरा ऊन पण कमी आहे. त्यांना उन्हात ठेवलेलं आम्ही. ऊनची गरज लागते यांना, है ना. बरोबर. शेडेड एरिया पण चालेल ह्याला, थोडस नॉर्मल ऊन पाहिजे. हे खूप सुंदर आलेले. हो, हे खूप छान आलेले. नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही, म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगू की ह्याचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करायचं आणि किती दिवस त्याला ठेवायचे. हे तर आता ऑलमोस्ट किती 3-4 दिवस लागतील याला. 3-4 दिवसामध्ये याचं हार्वेस्टिंग करू शकतो आपण. ग्रोथ व्यवस्थित येऊन जाईल सगळ्यांची. हो ना, ठीक आहे. तर आता ह्याचं पाणी चेंज करण्यात आलेलं आहे. म्हणजे पाणी चेंज करतोय आम्ही. हे दर किती 3-4 दिवसांनी पाणी चेंज करायचं. येस, 2-2 दिवसांनी केलं तरी चालेल. त्याचं पाणी चेंज करतो आता. सगळ्यांचंच पाणी चेंज करणार आहे, कारण की त्यांची वाढ एक चांगली होईल. आता हे चिया सीड आहे, ह्याची वाढ कमी झाली. चिया सीड्स नाही आहेत हे. मग काय चिया सीड आहेत? अरे हा, ते चिया सीड आहेत, राईट. तर हे सब्जा सीड्स आहेत. ह्याची वाढ थोडी कमी झाली कम्पेअर टू चिया सीड्स. चिया सीड्स फटफट वाढलेत, राईट. आता त्याचा पाणी चेंजिंगची प्रोसेस चालू होणार. सिंपल आहे, पाणी चेंज करायचंय. होत अजून होतायचं होत सगळं. तर ही लेवल बघा पाण्याची. ही पाण्याची लेवल ही मॅच झाली पाहिजे. म्हणजे जवळजवळ पूर्णच भरायचं आहे हे पाणी, म्हणजे ते रूट्स पर्यंत पोहोचायला, राईट. येस. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आज आता आम्ही
करतो आहे, काय करतोय आपण आज? हार्वेस्टिंग. येस, आम्ही हार्वेस्टिंग Microgreens. करतोय. हां, तर ते मायक्रोग्रीन्स आम्ही जे खूप दिवसाआधी लावलेले आणि त्याचं टाइम टू टाइम आम्ही पाणी चेंज केलं. तो एक असा एक एक्सपेरिमेंटच होता. तर त्याचा आता आम्ही तुम्हाला दाखवतो की त्याची वाढ कशी झाली आणि त्याचा आता हार्वेस्टिंग करायचा टाइम झालेला आहे. येस. हे मेथीचे सीड्स, हां, पाण्यावरची आणि सॉइल मधली मेथी डिफरन्स बघू शकता तुम्ही की सॉइल मधली जी मेथी आहे त्याचा आकार कमी आलेला आणि जास्त ग्रो झाली नव्हती. ही खूप छान ग्रो झालेली आहे मेथी. बरोबर. हे काय आहे? आणि हे आहेत हुलगा, हुलगा, हॉर्स ग्राम. मेथी मायक्रोग्रीन, हे सब्जा हा, आणि हे चिया चिया सीड्स. सीड्स. हे आहे ये फ्लेक्स सीड्स. फ्लेक्स सीड्स. फ्लेक्स सीड्स आणि हे आणि आहेत आपले कारळ कारळ, सनफ्लॉवर सीड्स. सनफ्लॉवर जे सीड्स. एक्सपेरिमेंट होता पण ते किती सुंदर आले बघा तुम्ही. चांगले आलेत हम्म. सगळ्यांची. ही एवढी एवढी साईज झाल्यावरती मोस्टली हार्वेस्ट करायचं, हम्म. राईट? एक आठवडा म्हणजे लागतो, एक आठवडा किंवा 10 days मोस्टली, बरोबर. तेवढे सफिशियंट आहेत मायक्रोग्रीन. मागवते अशी आडवी ग्रो बॅग आहे ना आपल्याकडे? आडवी मोठी मागवते, त्याच्यामध्ये हे लावून टाकू. ह्याचे नको मायक्रोग्रीन्स करायला, हा का? खूप वाढले हे. हो, खूप वाढले. त्याचे परत आपल्याला हुलगा येईल ना. थोडे आपण कट करूया, थोडे आपण लावूया, हो चालेल है चालेल. ना? प्लांटेशन, पण रिप्लांटेशन ह्याचे करूया. पानं खूप मोठे आहेत. हे हो. ऍज अ मायक्रोग्रीन नाही आता युज करू शकत. हो. आणि लेट हे झालं आता ह्याला जरा आपल्याला. हो, तर आम्ही ह्याचा असा आता अजून एक एक्सपेरिमेंट करतोय की अर्धा पार्ट आम्ही कट करू, हार्वेस्ट करू आणि अर्धा पार्ट आम्ही ट्रान्सफर करू ग्रो बॅग्समध्ये, ज्याने आम्हाला आता एक्सपेरिमेंटमध्ये असं कळेल की परत हुलगा त्या फुलांमधनं येऊ शकतो का काय. बरोबर? फुलांमधून मग काय, कशामधनं येईल? म्हणजे याला फुल आल्यावरतीच ना. हां, बरोबर. ग्रो तर मस्त झालेली आहे, हो. खूप छान ग्रो झालेली आहे. ही अशी आहे हार्वेस्टिंगची प्रोसेस. ह्याच्यामध्ये काय असं वेगळं नाही आहे. आपण फक्त थोडंसं कटिंग करायची कैचीनी आणि त्यांचे जे 2 ते 3 इंचाची जी ग्रोथ आहे ती आपण कट करायची, राईट? येस. हे खूप हेल्दी असतात मायक्रोग्रीन्स. आणि हा मेन म्हणजे एक्सपेरिमेंट होता, तो किती छान आलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे पण हे बघा, हा सब्जा सब्जा मायक्रोग्रीन्स बघू शकता तुम्ही. डायरेक्ट मी उचलला, डायरेक्ट आलाय. त्याची हार्वेस्टिंग पण अशी डायरेक्टली कटिंग करू शकता अशी, म्हणजे जर होत नसेल तर. त्याचे रूट सगळे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. हम्म. आणि या रूट्सला परत आपण ॲज ए कंपोस्ट वापरू शकतो बाकीच्या झाडांमध्ये. त्याचे पण रूट्सची वाढ खूप झालेली बघू शकता. हे मोठे आहेत जरा, हा, यांची वाढ जरा जास्त मोठी झाली चिया सीडची ॲज कम्पेअर टू सब्जा सीड्स. मेथी मायक्रोग्रीन्सची बारी आलेली आहे आता. चांगली मेथी सारखी झाली आहे तर. हो. मेथीची भाजी करू शकतो आपण. घरात आपल्या झालेल्या आहेत ह्या छोट्या छोट्या भाज्या. जर तुमची मुलं ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा ग्रीन भाज्या खात नसतील, तुम्ही हे अशी ट्रिक करून त्यांच्या
सँडविचेस मध्ये हे सगळं इन्क्लूड करू शकता, जे Yes. करून केमिकल फ्री सगळं आहे, आपल्या घरीच आपण ग्रो केलेलं आहे, बरोबर ना? हो. पिझ्झा, चपातीचा पिझ्झा बनवायचा, ज्याच्यामध्ये थोडं चीज वगैरे गार्निश करायचं आहे गार्निश करायचं आहे, म्हणजे खातील मुलं आवडीने, त्याच्यामुळे हेल्दी फूड. हे आहेत फ्लेक्स सीड्स. झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. कोणतं कोणतं काय काय? हे आहे सब्जा, हे आहेत चिया सीड्स, सनफ्लॉवर्स आणि कारळ जे छोटे छोटे लावलेले. त्यानंतर हे आहे मेथी मायक्रोग्रीन्स आणि हे आहेत फ्लेक्स सीड्स. आम्ही हुलगा जो आहे हॉर्स ग्राम तो काढण्याचा निर्णय नाही घेतला, कारण की आम्ही त्याला ग्रो बॅग्स मध्ये ग्रो करू, बरोबर, आणि त्याचे अपडेट्स देऊ तुम्हाला, कारण की त्याची खूपच वाढ झालेली आहे. मग ते मायक्रोग्रीन्स खूप छान नाही होऊ आलेले. शकत. खूप छान आलेले आहेत. आता अजून एक एक्सपेरिमेंट आम्ही त्याच्यासोबत करू. येस, आणि हॉर्स ग्रामचा असाही मी पॉटमध्ये शॉर्ट्स व्हिडिओ बनवला होता ह्याचा, की हॉर्स ग्राम मायक्रोग्रीन्स म्हणून. तो तुम्ही चेक मारू शकता. हे चेक मारायचा का डायरेक्ट? म्हणजे चेक करू शकता. तर हे सगळे मायक्रोग्रीन्स आहेत फायनली रेडी. व्हिडिओ एंड करायची वेळ व्हिडिओ आलेली एंड आहे. करायची वेळ आलेली आहे आणि हार्वेस्टिंग पण झालेली आहे. तुम्ही आता बघितलंच असेल की कसं आम्ही हार्वेस्ट केलं. काय असं अवघड नाही, नुसतंच कटिंगनी कैचीनी काढलं आणि हे आपले मायक्रोग्रीन्स. ग्रीन वेजीज मायक्रोग्रीन्स रेडी आहेत. ठीक आहे, भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नक्की आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सपोर्ट करा, आणि नवीन नवीन असे एक्सपेरिमेंट आमच्याकडनं येतच राहतील. येस. बाय बाय. बाय बाय.